कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जगन्नाथजी फोन उचलत नाहीयेत। मला काय कळतच नाहीये त्यांना का फोन लावायचा आहे। तुमचा विश्वास आहे त्या माणसावर? माझा होता पण आता अजिबात नाही, कारण या मुलीने आणि जगन्नाथने मिळून अस्मीला कैदेत ठेवलं होतं आणि ही मुलगी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी जगन्नाथ काय वाटेल ते करू शकतो। सगळे आरोप तो स्वतःवर सुद्धा घेऊ शकतो आणि या आधी सुद्धा त्यांनी असं केलंय, नाही असं नाही। आणि या मुलीकरवी तो त्याचे सगळे उद्देश साध्य करायचा प्रयत्न करतोय। मला कळत नाही की काय। उत्तमा, हे सगळं तुला वाटतंय, पण सारंगचं काय? त्याचं म्हणणं देखील बरोबरच आहे ना? हो, पण मी असं म्हणतच नाहीये की त्याचं म्हणणं चुकीचं आहे। तो असेल ना बरोबर त्याच्या परीनं, मग तू कर्तव्य पार पाडतोयस ना नवऱ्याचं। मग मी सुद्धा कर्तव्य पार पाडते, माणुसकीचं। आज अस्मी आली आहे ना माझ्या दारात आश्रय मागायला, मग माणुसकीच्या नात्यानं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगते, जोपर्यंत ही मुलगी या घरात राहिली आहे तोपर्यंत अस्मी सुद्धा याच घरात राहील। आई, My decision is final. सर, तुला तोडायला येतं ना, तर मला जोडायला येतं। हेच संस्कार आहेत माझ्या। सावळ्याची सावली आहे, त्या विठ्ठलाने जिला जीवनदान दिलंय ना ती सावली। आणि हो अस्मी, सत्याची ताकद काय असते हे तू मला सांगण्याची गरज नाही, मला माहिती आहे मी खरी आहे। आणि हो, तू माझं मंगळसूत्र तोडलंयस,
या मंगळसूत्राच्या मणांची किंमत तुला कधीच नाही कळणार. पण माझा विश्वास आहे, एक दिवस सारंग सर ह्याच मणांचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालतील. अच्छा, आणि सारंगला हे सगळं करण्यासाठी वेळ कुठून मिळणार आहे? हं? आता मी आले ना परत, मग तू बघत राहा मी काय काय करते ते. हातात मंगळसूत्र घातलं तर काय प्रॉब्लेम आहे? कुठे काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या मनात येईल ते तुम्ही करा. उद्या एक काम करा, तुमच्या चपला डोक्यावर ठेवा आणि गावभर फिरा. अहो असं काय बोलताय? सुरुवात कोणी केली? शास्त्र काही आभाळात पडलेलं नाहीये. आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये जी सर्वोत्तम पद्धत आहे, जी सर्वमान्य पद्धत आहे, जी सगळ्या कसोट्यांना खरी उतरलेली आहे, अभ्यासाने जी सिद्ध झालेली आहे, त्या पद्धतीला शास्त्र असं म्हणतात. आता याच्यामध्ये अभ्यास करून तुम्हाला जर काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. त्याची तुम्हाला मुभा आहे, पण त्याचे परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील, नाही का? उगाच फॅशनच्या नावाखाली माकड चाळे करण्यासाठी शास्त्र कधीही परवानगी देत नाही, देणार नाही. तुमच्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून समाजाच्या सर्व कसोट्यांवर उतरेल अशा गोष्टी तुम्ही करायला हरकत नाही, पण स्वतःला फसवू नका. फसवणुकीबद्दल तुम्ही बोलताय जगन्नाथराव? मुळात फसवणुकीबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही नैतिक अधिकारच नाहीये. तुम्हाला माहिती हा माणूस कोण आहे? यांच्या शास्त्रावर, यांच्या विज्ञानावर, यांच्या विद्वत्तेवर विश्वास ठेवून तुम्ही श्रीमंत साधी भोळी माणसं इथं जमलात ना, पण मुळात त्या कौतुकाचा हा पात्रच नाहीये. अहो विश्वासघातकी माणूस आहे हा. याने काय केलंय माहितीये तुम्हाला? या माणसाने रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण तिलोत्तमा मेहेंदळे आणि त्यांच्या सबंध कुटुंबाची फसवणूक केली आहे. आजवर मेहेंदळे कुटुंब या कार्यक्रमाला, या माणसाच्या या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून हजर राहिलेत. आज दिसतात का कुठे? आहेत का? नाही ना? त्याचं कारण या माणसाने त्यांचा केलेला विश्वासघात. अहो लोकांच्या आयुष्याशी खेळलाय हो हा माणूस. माझी मैत्रीण तिलोत्तमा मेहेंदळे हिच्या मुलाचं म्हणजे सारंगचं लग्न याने फसवून लावलंय, आणि तेही खोटी नाटी स्थळ प्लान करून. माझ्या घरची सून होशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.